की कलाकार म्हटल्यानंतर हुकी येते, तेव्हा आपण लिहितो किंवा ती ती कल्पना सुचते आणि त्याचं एक्झॅक्ट वर्णन नाही करता येत किंवा एक टाईम टेबल असेलच असं नाही. तुम्ही दोघं इतकं काय-काय वेगवेगळं काम करतायत. कला आणि शिस्त एकत्र जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? 100% जायलाच हवं. म्हणजे मी त्या पठडीतलीच नाही आहे की जिथे आज माझा मूड नाही आहे लिहिण्याचा वगैरे, असं नाही होऊ शकत. आणि एस्पेशली मी डेली सोपच्या काय म्हणतात त्याला, डेली सोप पण खूप काळ लिहित असल्यामुळे ना, की तुला सुचतंय की नाही किंवा तुझा मूड आहे की नाही मुद्दा नाही, तिकडे शूटिंग अडलेलं आहे. म्हणजे प्रोड्युसरचे पैसे लागलेले आहेत तिथे. आज मला आभाळ आले आणि आज माझा मूड नाही लिहिण्याचा, असं नाही होऊ शकत. ती शिस्त डेफिनेटली असली पाहिजे. कारण तुम्ही कलाकार किती चांगले आहात ह्याच्यापेक्षा तुम्ही किती शिस्तीचे कलाकार आहात हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या लेखनावरती 100 माणसं अवलंबून असतात आणि तिथे तुम्ही जर नाही, माझा मूड नाही आहे, मला अमुक नाही आहे, असं नाही करू शकत. तुम्हाला तुमचं काम करून दिलं पाहिजे आणि तुमचं काम उत्तम प्रतीचंच करून दिलं पाहिजे. म्हणजे त्याला काही चॉईसच नाही आहे तुमच्याकडे, असं मला वाटतं. आणि सुदैवाने निसर्गाची कृपा आहे. मी देवाला निसर्ग म्हणते, की मला तसं कधी प्रॉब्लेम झाला नाही की मला काही सुचत नाही आहे. अरे बापरे, मला आता काय लिहू मी. म्हणजे मी लॅपटॉप उघडेपर्यंत मला माहिती नसतं की आता मी काय लिहिणार आहे. पण लॅपटॉप उघडल्यानंतर जेव्हा संपतं तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं की आपण लिहिलं का हे. तर मला ते असं, आणि अनेक वेळा मला लिहिताना ना असा एक मेडिटेशनचा फील येतो. म्हणजे मला असं खूप एक तंद्री लागल्याचा फील येतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते काहीतरी निसर्गाचा चमत्कार आहे तो. त्यामुळे परत तुझ्या प्रश्नाकडे येते मी, की शिस्त पाहिजे. म्हणजे मला बेशिस्त कलाकार निर्माती म्हणून सहन होत नाहीत. की आज म्हणजे वेळ तुम्ही पाळली पाहिजे, तुम्ही लोकांच्या टाईमलाईन्स पाळल्या पाहिजेत, तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्टी डिलिव्हर केल्या पाहिजेत. कारण बाकी काही असलं तरी हा बिझनेस म्हणून जर वाढायचा असेल तर तुम्हाला शिस्त आवश्यक आहे बिझनेसमध्ये, आणि त्याशिवाय तो बिझनेस ग्रो नाही होणार. आणि आपण मराठी माणसं इथे कमी पडतो. मला असं वाटतं की त्या धंद्याची समज, त्या धंद्याची शिस्त, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण डिलिव्हर केलं पाहिजे, असं मला वाटतं. सर, तुमचं काय मत आहे? माझं याच्यावर काहीच मत नाही. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वा. नाही, पण शिस्त असावी की नको? नाही, काय आहे, चांगली वर्तणूक आणि शिस्त ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी त्या एक गोष्ट असू शकते. पण आता वेळेवर जाणं, आपलं काम चोख करणं, हे मी चांगली वर्तणूक ह्या सदराखाली घालतो. पण कलेची निर्मिती करताना, स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून कलेची निर्मिती करताना त्याच्यामध्ये शिस्त असूच शकत नाही. कारण तुम्हाला कधी काय सुचेल तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात नाही म्हणजे तसं तुमच्या हातातच आहे, पण एकदा ती प्रक्रिया सुरू झाली की मग तुमचे तुम्ही असता. तिथे शिस्तीचा काही संबंधच नाही. ही म्हणते ती व्यावसायिक शिस्त ह्या दृष्टीने म्हणते की एक शूटिंग करताय तुम्ही, मग 100 लोक तिकडे येणार, वेळेवर येणार, वेळेवर शूटिंग सुरू झालं पाहिजे, वेळेवर संपलं पाहिजे. ही गोष्ट वेगळी आहे. त्याचा त्या अर्थाने सर्जनशीलतेशी संबंध नाही, असं मला म्हणायचं आहे. स्क्रिप्ट तयार झालेली आहे, आता ती फक्त तांत्रिकदृष्ट्या शूट करण्यासाठी जे करावं लागतं त्याला आपण शिस्त म्हणू. पण ती संहिता लेखन होत असणारा किंवा काही कल्पना सुचत असताना किंवा एखाद्या चित्रकाराला एखाद्या शिल्पकाराला शिल्प सुचत असताना तिथे शिस्तीचं काहीच संबंध नाही. या अर्थाने मी शिस्त म्हणते. आता इथेच आय बेग टू डिफर ॲक्च्युली. म्हणजे मला कळतं की तू का हा प्रश्न विचारलेलास. कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लेखक आहेत जे नाही, आज माझा मूड नाही आहे म्हणून डिलिव्हर करत नाहीत आणि तिकडे प्रोड्युसर्सचं शूटिंग थांबलेलं असतं आणि अनेक वेळा ते रद्द करावं लागतं. तर तो वेगळ्या कॉन्टेक्स्टने बोलतोय आणि मी वेगळ्या कॉन्टेक्स्टने बोलते असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की व्यवसायाची शिस्त, आणि एकदा तुम्ही ते जर कमिट केलेलं आहे तर तुम्हाला ते डिलिव्हर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ना तिथे मग सर्जनशीलता आणि मग हे नाही, तू कमिट केलेस, तुला माहिती की तू काय करायला कमिट केलेलं आहेस, तर ते तुला केलं पाहिजे वेळेत, असा माझा आग्रह आहे. नाही, बरोबर. म्हणजे दैनंदिन मालिका हे परत वेगळंच कडबोळ आहे. तिथे तुम्हाला रोज ते शिस्तीचं काय म्हणतो ते 3-4 तासाचं लिखाण करावंच लागतं, त्याशिवाय तो भाग तुम्ही लिहू शकत नाही. हे ना आपण काय म्हणतो, त्या माध्यमाची मागणी काय आहे
त्या माध्यमाच्या मागणीनुसार तुम्ही तो पुरवठा तुम्हाला करता आला पाहिजे, एवढाच तो मुद्दा आहे. चित्रपट किंवा नाटकाचं कसं असतं, तिथं काही आज ते पूर्ण करायला पाहिजे असं काही नाही आहे. तू पूर्ण कर तुझं लेखन किंवा काय तुझी कल्पनारम्यता, तुझी जी काय कला दाखवायची ती दाखव पहिल्यांदी, आणि मग आम्ही त्याची योजना करू ना चित्रीकरणाची. हे वेगळं आहे, हे माध्यमच वेगळं आहे. नाही, पण चित्रपटामध्ये पण परेश, की जेव्हा म्युझिक डिरेक्टर असतो तर त्याला त्या विशिष्ट वेळेत त्याला डिलिव्हर करायलाच लागणार. तिथे जर तो म्हणू लागला सर्जन मला ट्यूनच सुचत नाही तर नाही पण मग नाही ना, मग तुम्ही त्याला काढून टाकाल ना. मग मला काय म्हणायचं आहे की एखाद्या कलाकाराला जर नाही सुचत आहे त्यावेळेला हे करणं, बरं त्याची एक विशिष्ट कालमर्यादा असणार किंवा बरे 4 दिवसात काही सुचलं नाही तर मग आम्हाला दुसरीकडे जावं लागेल असं, किंवा जे काय म्हणजे आता जी काही मर्यादा असेल, जी काय ती लवचिकता असेल ती पाळूनच म्हणतोय मी. ते सिच्युएशन बेस्ड. हां, म्हणजे ते खूप त्या प्रकारचे. म्हणजे आता उदाहरणार्थ पहिल्यांदी सगळी गाणी आम्ही ठरवली ना, आम्ही चाली ठरवल्या आणि मग आम्ही त्याचं ध्वनिमुद्रण करणं किंवा इतर तांत्रिक बाबी त्याची योजना करणं ह्या गोष्टी करायला लागलो. हां, मग त्याच्यामध्ये शिस्त आली परत. मग आता ते स्टुडिओचे 4 तास आहेत किंवा 8 तास आहेत, त्याच्यामध्ये अमुक एक रेकॉर्डिंग झालंच पाहिजे, कारण आता सुचण्याचा मुद्दा राहिलेला नाही. आता त्याचं फक्त कार्यामध्ये रूपांतर करण्याचा मुद्दा राहिलेला आहे. तिथे शिस्त पाहिजे, पण सुचण्याला काही मर्यादा नाही. तुम्हाला नसेल सुचत तर नाही सुचत आहे. ते सुचल्यानंतर तुम्ही तयारी करायला लागा, मग तुम्ही स्टुडिओ बुक करा, मग तुम्ही कॅमेरा बुक करा. आत्तापासून नका ना करू, साधी गोष्ट आहे. राईट. म्हणजे याच्यात 2 मुद्दे आहेत. मला असं वाटतं की ही सर म्हणताय ती एक प्री प्रोसेस आहे आणि तुम्ही म्हणताय की ती आता एक्झिक्युशन, मोर ऑफ एक्झिक्युशन बेस्ड आहे. पण मला छान वाटतं की 2 वेगवेगळे विचार मला जाणून घेता येत आहेत या निमित्ताने.